नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनाला समर्पित देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क नागपूरमधील लॉ कॉलेज कॅम्पसमध्ये बांधण्यात आले आहे। या स्मारकाचे उद्घाटन 28 जून रोजी भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आक्रमक झाले आहेत। या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मुंबईमध्ये ठाकरे बंधू मोर्चा काढणार असल्याचे शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे। गुजरातमधील अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथच्या रथयात्रेदरम्यान अचानक 3 हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरी निर्माण झाली। रथयात्रेत 17 हत्ती यात्रेकरूंसोबत शांतपणे चालत होते, परंतु अचानक 3 हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती। मध्य आफ्रिकेतील बांगुई येथील शाळेत ट्रान्सफॉर्मर स्फोट झाल्यामुळे 29 विद्यार्थी मृत्युमुखी पडले तर 260हून अधिक जण जखमी झाले आहेत। घटनेच्या वेळी शाळेत सुमारे 5000 विद्यार्थी परीक्षा देत होते। स्फोटाचा आवाज ऐकताच विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि ते सुरक्षित ठिकाणाच्या शोधात धावू लागले, ज्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ आणि पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर यांच्या सरदारजी 3 या चित्रपटावरून भारतात वाद सुरू आहे आणि अशातच हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार आहे। हानिया पाकिस्तानी असल्याने भारतात या चित्रपटावर टीका होत आहे, तर पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखविला आहे। यावर्षी आशिया कप भारतामध्ये सप्टेंबरमध्ये होणार आहे, पण अद्याप काही गोष्टी निश्चित नाही। सोनीने जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका कर्णधार आहेत, मात्र पाकिस्तानचा कर्णधार नाही। यावर पाकिस्तानमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। BCCIने भारताकडून परवानगी घेतल्यानंतरच पाकिस्तान विरुद्धचे सामने कुठे आणि केव्हा होणार हे ठरणार आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।